तुमचा बापस आहे. औषध म्हटलं संपून गेली, गोडी नाही म्हटलं मला आता ह्याची शुगरची. तशीच आहे ना, पहिले गोळ्या सांगत नाही तुला, आता गोळीची आठवण आली. तू तशीच आहे त्याच्या सारखी. गोळी संपेपर्यंत तू गोळी सांगत नाही. ते तर कारणच पाहिजे, वावरात जाऊन बसते. आता काय येते त्या गोळीचा टाइम जाईल तर तुला पत्ता नाही लागत. काय बडबड करत आता राही ना उगी. आठवणच नाही राहिली, मला माहितच नव्हतं गोडी संपली म्हणून. त्या गोळ्यावर लक्ष ठेवतो आम्ही. मी ना तुम्ही पाहत नाही ना, आमच्या डोक्याला ताप लावून दिला. असते बचल बचल नको एक दिन ठेवू. काही म्हटलं आम्ही काय मग एक देऊ काय नसं काय बडबड बडबड करतो मग रिकाम्या कामाची. तू तशीच आहे. पहिले गोळ्या सांगायला काय झालं तुले. ती पाहिजे त्या बापाचे पैसेच नसते. नीरा त्या बाप गोळ्यासाठी किरिंगच करते आणि शिवाय देते कामाना धंद्याचे. 8 दिवसापासूनच नंदलाचा गोळ्या नाही राहत. तुली तशीच आहे ना, गोळी संपेपर्यंत तुली नवऱ्याची कड येते ना. नवरा होय तर तुमचे बाप होय ना, आपल्या बापाची कड येते ना. चलल्या मोठ्या आता मोठ्या बडबड बडबड करून आल्यावर. तुमच्या घरचे लोक बदमाशच आहे. कधी पाहिलं का गोळ्याले पैसेच नाही देत. महिना झाला तरी गोळ्याचे अजून बचत गटाचे पैसे राहिले 200 रुपये, अजून 400 रुपये द्यावं लागते. म्हटलं किती टेन्शन आहे माझ्या डोक्याला. तुम्हाला काय आहे, तुम्ही ते बाप्पाच्या शिकून आहे, तुम्हाला बाप्पाचाच कळ येते. आम्ही बोलत नाही त्या औषधासाठी म्हणून बरं आहे तुले. म्हणून तर आमच्या ना तुला औषध भेटते व जास्ती बडबड बडबड करून आली तरी कम्या कामाची. लय बोलतो तू, आम्हालाच बोलतो. आमच्या डोक्याला टेन्शन राहते. ते औषध संपलं का आम्हालाच टेन्शन येते. नाही भेटत गोळ्या नाही भेटत करू ना, घे ना गोळ्या. एक तुमच्या घरात गोळ्या नाही भेटत, घे ना गोळ्याचा डोसा घे आता तू. भेटली का सर्दीची गोळी नाही भेटे म्हणून काय मी काय मला लागले पाहिजे म्हणून काय अशा बोलून आल्या तुम्ही. पोट्टे बदमाश आहे तुम्ही, तशाच आहे बापा आणि मतलबी. मतलब असतं तर काय लागलं असतं. त्यासाठी तर भांडणच करायला लागते आम्हाला घरचे संगत. कोणापासून काहीच पाहिजे नाही. तेच राहते कुरकुर कुरकुर. औषधासाठी राहील तर कावलेजासाठी राहील, कायचे ना कायच्यासाठी असतेच कुरकुर. एवढं दुखते तर तुम्ही तरी करता काय काम. बसल्या बसल्या राहता, उलीचं काम नाही करू लागत, नाश्त्याला करत नाही, तब्येत नाही राहत तर कशा आहे तर बिचारे हो तुम्ही तर. तू नातेवाईकात बोल, काम नाही करत आणि जाय करत नाही काय म्हणतो. अरे जातं काय तू काम करायला लावतो आम्हाला, नाही करत जाय. बहिणीच्या पोरी म्हटलं किती काम करतात, तुम्ही काहीच कामाच्या नाही आहे, कोणतेच काम नाही करत. लोकांची उदाहरण नको देत आम्हाला. त्याच्या घरी पाय, त्याची माय कामाला जाते म्हणून करते त्या काम. घरीच असतं, तुला काय काम आहे घरी. कोणचे काम आहे तेवढं काम आहे तुले. कधी येते तर त्या बाप गोळ्याले टाइम आणलीच गोळ्याच्या जास्त शुगर आहे माई. काय करा तो काही समजत नाही. अजून बीपी लागली, डोक्याला ताप, माया बिमाऱ्या काही मास माग लागल्या का तर. त्या भावापाशी गोळ्या देत नाही म्हणून ते अजून आम्हाला बडबड करते. माझ्या बहिणी बच्चे पैसे घेते, नसं घेते. बाया काही घरात पैसेच नाही देत. एखादा दिले का नाही दिले तर बडबड बडबड. भावाचा पैसे सांगतो, माय पैसे सांगतो, काहीच वाटत नाही ना बिचारे तुले. तो म्हणून सांगतो, देत नाही का. किती वेळा मासपाचे पैसे मागतात तुम्ही पण. माझ्या पोरीची माया कितल्याला पैसे देते म्हटलं. तू तर 1 रुपया देत नाही हो आम्हाला, अजून तूच आम्हाला सुनावतो. त्या मायपाशी पैसे राहते तेवढे. तुझ्या बाप तर मला खडकू नाही देतो आणि त्या घरची नाही देत, ते काकाही नाही देत आणि कोणीच देत नाही. तेलेच कमी आहे पैसे. ते शिक्षणाला पैसा नाही लावला काय. तू बी तर 1 रुपया देत नाही. दोघे जण येते तुम्हाला, काकाची, काकूची, आजी आप्पाजीची, आणि तुम्हाला तर माझी उल्ली शिकही नाही. मग काय बोलायला नाही पडत. तू आहे म्हटलं अजून म्हणतं माझी बीपी वाढतं आणि बडबड बडबड करतो. कायचं टेन्शन, कामाचं टेन्शन, मिरच्याचं टेन्शन, कायचं टेन्शन घेतो बायाला. आणि अजून म्हणतं माझी बीपी वाढली. दिवस झाले मिरची नाही आणली त्या घरच्याईनं. किती दिवसापासून नंदा लावून आली तर मिरची नाही आणली. बडबड केल्याशिवाय काहीतरी आणते का त्या घरी. तू काय त्या मिरचीचं टेन्शन घेऊन आली. दुकानातून पुडी घेऊन ये ना मिरचीची. ते मिरच्याची पुडी भेटत असते का. तिकटाची पुडी म्हणणं मॅट तोंडे असते. आई तुला काय म्हणाली, तिकटाची पुडी म्हणजे मिरच्याची. कुकडे बोलतो, बोलायला बसली म्हणजे बयाडल्यावानी. बाहेर बाहेर चल खेळाले. का बाहेर भांडे कोण घासत. नीरा खेळायलाच पाहिजे का तुम्हाला. चलो भांडे घासले, पाणी भर एक जण. अभ्यास करावा लागते आम्हाला. आता तू भांडे दे आम्हाला, लिहा लागते ना दोघीचं लिहिले. शाळेतून मॅडम न सध्या लिहायला लावला आम्हाला. काम सांगितले ना तुम्हाला म्हणून आता सध्या लिहायला लागते. भल्या बदमाश आहे तुम्ही दोघीच्या दोघी.
बाई लिहायचं आहे हो माय अजून मॅडमनं गृहपाठ लिहायला लावला ते लिहायचं आहे. हा अजून माझी गाईड नाही बाई गाईडही पाहिजे होती मला शाळेत. मी सगळ्या लेकरांची गाईड आहे वर्गातल्या माझी आईने भेट तू दे मला घेऊन. माझ्या काकाला घेऊन मला कायले काकाची तर लय कळ येते जा ना मागाले. बरी नाही मी किती वेळपर्यंत लिहायचं रोज सगळ्या लेकरांचं लिहिणं झालं हो बाई. त्या वर्गातल्या पुरीला बुक माग घेऊन ये तिच्यापासून लिहून घे. नाही हो बाई मी नाही जात तिच्या घरी. ते शिस्तपणा दाखवते.